नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. एनडीटीव्ही मराठीच्या करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देशामध्ये सध्या एका बिलाची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्या बिलाचं विधेयक सादर होऊन कायद्यात रूपांतरही झाले. वक्फ बोर्डाचं सुधारित विधेयक सादर झालं लोकसभेमध्ये, तेव्हापासून चर्चेला सुरुवात झाली होती आणि आता ही चर्चा मुस्लिमांचे कैवारी नेमकं कोण किंवा मुस्लिमांचं हित नेमकं कुणाला साधायचंय इथपर्यंत येऊन थांबलेली आहे. वक्फ बिलाला मंजुरी मिळाल्यानंतर या बिलाला विरोध सुरू झाला, या कायद्याला विरोध सुरू झाला देशभरातल्या अनेक भागांमध्ये. आणि हे सगळं वातावरण देशभरामध्ये असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हरियाणामधल्या हिसारमध्ये एक सभा घेतली. या सभेमध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं असं आहे की जर काँग्रेसला मुस्लिमांचा इतकाच कळवळा होता, काँग्रेसला मुस्लिमांचं भलं करायचं होतं, तर मग वक्फला ते विरोध का करतायत? कारण जर वक्फच्या जमिनी या गोरगरीब मुस्लिमांसाठी, महिलांसाठी वापरल्या गेल्या असत्या तर पंतप्रधानांचं असं म्हणणं आहे की मुस्लिमांना सायकलचे पंक्चर काढत बसावं लागलं नसतं. याशिवाय काँग्रेसनं आपला अध्यक्ष कधी मुस्लिम का केला नाही, 50% तिकीटं लोकसभेची मुस्लिमांना का दिली नाहीत, असेही सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जाहीर सभेतना विचारले आणि त्यावरून चर्चेला सुरुवात झाली. आता मुद्दा असा आहे की वक्फच्या मुद्द्यावरून काँग्रेसला अशा प्रकारे टार्गेट करण्याचं नेमकं कारण काय? जाहीर सभेमधून टार्गेट करण्याचं नेमकं कारण काय? बिहारच्या निवडणुका तोंडावर असताना हे केलं जातंय का? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात. याच प्रश्नांसंदर्भात चर्चा करायची, पण त्या अगोदर कालच्या हरियाणामधल्या हिसारमधल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य नेमकं काय केलं होतं ते ऐकूया. ये कहते हैं कि उन्होंने मुसलमानों के हित में किया. मैं जरा ऐसे सभीयों से पूछना चाहता हूं, वोट बैंक के भूखे इन राजनेताओं से कहना चाहता हूं, अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए. क्यों नहीं बनाते भाई? संसद में टिकट देते हैं, 50% मुसलमानों को दो. जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे, लेकिन ये नहीं करना है. कांग्रेस में तो कुछ नहीं देना है. देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना, इनकी नीयत किसी का भी भला करने की कभी नहीं रही, मुसलमानों का भला करने की भी नहीं रही. यही कांग्रेस की अच्छी सच्चाई है. साथियों, वक्फ के नाम पर लाखों हेक्टर जमीन पूरे देश में है. इस जमीन, इस प्रॉपर्टी से गरीब का, बेसहारा महिलाओं बच्चों का भला होना चाहिए था. और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बना करके जिंदगी नहीं गुजारनी पड़ती. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते सचिन सावंत. सचिनजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अभय सर नमस्कार, स्वागत आहे आपलेही. मराठी मुस्लिम समाज चळवळीचे शेख सुभान अली आपल्या सोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. सुभान अलीजी नमस्कार, आपलंही स्वागत पुन्हा एकदा एनडीटीव्हीच्या या कार्यक्रमामध्ये. आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक काही वेळातच आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. शेख सुभान अलीजी, सुरुवातीला तुमच्याचकडे येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हरियाणामध्ये काय म्हटलं हे तुम्ही ऐकलेलं आहे. वक्फ बिलावरून देशभरामध्ये काय सध्या चर्चा आणि काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत तेही तुम्हाला माहिती आहे. कोण आहे सध्याच्या काळाला मुस्लिमांचा कैवारी या देशामध्ये? काय वाटते मुस्लिमांना? सर्वात आधी मी मोदीजींनी जे मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल काल काँग्रेसवर टीका केली, चर्चेच्या आधी मी 21 मार्च आणि 22 मार्चला मानगाव येथे 1920 ला
जी बहिष्कृत परिषद आयोजित केली होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि प्रमुख उपस्थिती होते राजर्षी शाहू महाराज. तेथे शाहू महाराजांनी बहिष्कृत समाजाला उद्देशून म्हटले होते की माझ्या बहिष्कृत बांधवांनो, मी सर्वात आधी तुमचे अभिनंदन करेल की तुम्ही खरा अस्पृश्यांचा नेता पुढारी निवडलेला आहे आणि हा नेता तुमचं कल्याण केल्याशिवाय, उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अस्पृश्यांचे नेते नसून समस्त हिंदुस्थानचे नेते ठरतील अशी माझी मनोदेवता म्हणते. मी यासाठी सांगतोय की खरे समाजाचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षानं दिलेले समाजाचे प्रतिनिधी यामधला फरक जोपर्यंत कळणार नाही तर तोपर्यंत प्रत्येक पक्ष जो समाजातला प्रतिनिधी देतो तो त्या समाजाच्या हितासाठी देतो असं जरी सांगत असला तरी तो त्या समाजाच्या हितासाठी काही करताना दिसत नाहीये. आता मोदीजीने वक्फ बिलाबद्दल जे सांगितलेलं आहे, वक्फ बिलाचं विधेयक आणताना त्यांनी जो सांगितलं की त्या वक्फ बोर्डमध्ये पारदर्शक आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी हे विधेयक आणलेले आहे त्यांनी. आणि हे जे वक्फची संपत्ती आहे त्या संपत्तीचा व्यवस्थापन पारदर्शक आणि प्रभावी झालं तर गरीब मुस्लिम समाजाला त्याचा लाभ होईल. आता त्यांचा विधेयक आणण्याचा हेतू चांगला आहे पण त्यांनी त्यामध्ये जे बदल केलेले आहेत ना ते शंका उपस्थित करतात की एखाद्या समाजाचं हित करण्यासाठी त्या समाजाच्या संपत्तीमध्ये इतर धर्मियांचा समावेश कशासाठी आवश्यक असतो. ते संविधानाच्या कलम 14, 15 आणि संविधानाच्या कलम 25, 26 जे धार्मिक स्वातंत्र्याचे आणि धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनाचे अधिकार देतात याचं सरळ सरळ उल्लंघन शेख करतात. सुभान अली जी आपण या मुद्द्यावर खूप वेळ चर्चा केली, 2 चर्चा झालेल्या आहेत. कालचं जे नरेंद्र मोदींचं वक्तव्य होतं तर काँग्रेसवर त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत किंवा काँग्रेसच्या बाबत जे काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? काँग्रेसचा नाकर्तेपणा होता की ज्यामुळं काँग्रेसचा नाकर्तेपणा होता की ज्यामुळे तुम्हाला पंक्चर काढावे लागतात असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी जे केले अजिबात नाही आहे. जे मुस्लिम आज पंक्चर काढत आहेत त्यांचे आजोबा काही कलेक्टर नव्हते. हा मुस्लिम समाज सामाजिक मागासलेला आधीपासून आहे. आपण स्ट्रक्चर समितीचा रिपोर्ट जर पाहिला तर मुस्लिमांची आर्थिक परिस्थिती ह्या 5-50 वर्षामध्ये खराब नाही झालेली आहे. त्याच्या आधी सुद्धा हा मुस्लिम जो मागासवर्गीय आहे याला जाणीवपूर्वक डावलण्यात आलेलं आहे. मी महाराष्ट्रामध्ये आज चर्चा करतोय, मला सांगा महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांचं राजकीय प्रतिनिधित्व कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आपण अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उत्तर प्रदेशहून आणून देता. अबू आझमी उत्तर प्रदेशचे जे महाराष्ट्राच्या मुस्लिमांचं नेतृत्व करते आणि त्याच्यामध्ये आरिफ नसीम खान असतील किंवा राज्यसभेचा सदस्य इम्रान प्रतापगडी या महाराष्ट्रातून पाठवण्यात आला. हे महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांच्या राजकीय जे अधिकार आहे प्रतिनिधित्वाचं त्याचं हनन आहे. मी हे सांगतोय मान्य आहे, ही आकडेवारी मान्य आहे. मुद्दा असा आहे की यासाठी जबाबदार कुणाला धरता तुम्ही? राजकीय पक्षांना धरता की नाही? जर हो तर कुठल्या? दोन्ही राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष हिंदूच्या हितासाठी हिंदूचं प्रतिनिधित्व देत नाही आणि मुस्लिम असो किंवा इतर अल्पसंख्याक समाजाला काँग्रेसानं रिअल रिप्रेझेंटेशन दिलेलं नाही हे सत्य मान्य करावं लागेल. बरं, म्हणजे सत्य आहे. दोन्ही पक्षांवर आरोप आहे तुमचा? दोन्ही बाजूने आहे. ठीक आहे. विश्वास पाठक जी त्यांना मिळालेलं नाही. विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. विश्वास पाठक जी असं म्हटलं जात आहे की वक्फच्या कायद्याला जो आता देशभरामध्ये विरोध होतोय त्यामुळे आता ही गाडी सगळी काँग्रेसकडे वळलेली आणि काँग्रेसवर आरोप केले जात आहेत. अजिबात नाही. वक्फ कायद्यामध्ये हे जे अमेंडमेंट झालंय ते अतिशय सुयोग्य असं अमेंडमेंट आहे आणि पूर्ण देशामध्ये त्याचं स्वागत होत आहे, इन्क्लुडिंग मुस्लिम्स. कालचं माननीय मोदीजींचं जे स्टेटमेंट आहे त्यात चुकीचं काय आहे? वर्षानुवर्षे काँग्रेसने मुस्लिमांचं फक्त लांगूल चालन केलं, मुस्लिमांना फक्त त्यांनी स्वप्न दाखवले आणि खरोखर मुस्लिमांबद्दल ते काही ते करू शकले का? सच्चर कमिटीची स्थापना त्यांनीच केली, मात्र त्याचे रिपोर्ट त्यांनी इम्प्लिमेंट केले का? केवळ भारतीय जनता पक्षाचं एक भूत निर्माण करून त्यांच्या मनामध्ये नेहमी यांना सतत त्यांनी दारिद्र्य रेषेच्या खालीच ठेवलेलं आहे. त्यामुळे मोदीजींनी जे म्हटलं ते अतिशय बरोबर आहे की तुम्हाला जर खरंच एवढा पुळक्या मुस्लिमांचा तर पुढचा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लिम करा, 50% मुस्लिमांना तिकीट द्या. मात्र तसं न करता हे काँग्रेसने फक्त कांगावा केलेला आहे. अन्यथा ट्रिपल तलाक सारखा विषय असो, शहाबानो सारखा विषय असो
370 हटवणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती, तिथे देखील त्यांनी कधी लक्ष घातलं नाही. ते मुस्लिमांचा केवळ यांनी वापर केला आणि मोदीजींच्या या वक्तव्यात काँग्रेसला जसं आहे त्याचप्रमाणे मुस्लिमांना देखील त्याच्यात हाच एक मेसेज आहे की तुम्ही काँग्रेसच्या मागे उगाच लागू नका, आमच्या मागे या. आमच्या मागे या म्हणजे काय की सबका साथ सबका विकास. जर आम्ही रस्ते बनवतो तर प्रत्येकासाठी ते रस्ते बनतात आहे. मग ते मुस्लिमांचं घर किंवा हिंदूंचं घर बघितलं जात नाही. मग ते इलेक्ट्रिसिटी असो, वीज असो, नल से जल असो, गॅस असो, या सगळ्या गोष्टी सर्व धर्म समभाव बघून प्रत्येक धर्माच्या लोकांना कशा मिळतील ही आमची भूमिका आहे. ठीक आहे. आणि म्हणून मोदीजींनी जे वक्तव्य केलं ते अतिशय योग्य असं वक्तव्य आहे. बर, सचिन सावंतजी, सच्चर कमिटीची स्थापना केली, त्याचा अहवाल आला, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. जर काँग्रेसला खरंच मुस्लिमांचं भलं करायचं होतं तर मग आतापर्यंत काय केलं काँग्रेसनं? पहिली गोष्ट, ज्यांच्या विचारधारेमधनं म्हणजे आता ते नागपूरला जाऊन देखील आलेले आहेत पंतप्रधान, आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधानांपेक्षा ते प्रचारक RSSचे कायम राहिलेले आहेत. त्यामुळे आणि RSSची विचारधारा आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा म्हणजे हिंदुत्वाचा नारा द्यायचा, परंतु त्यांचं हिंदुत्वाची व्याख्या ही मुस्लिम द्वेषापासून सुरू होते आणि मुस्लिम द्वेषापर्यंत संपते. हिंदू किती चांगला आहे ते सांगणार नाहीत, पण मुस्लिम किती वाईट आहेत हेच सांगत राहणं हे त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. त्यामुळे आम्हाला त्यांनी मुस्लिमांबद्दल काय केलं किंवा अल्पसंख्याकांबद्दल काय केलं किंवा इतर समाजाबद्दल काय केलं हे विचारण्याचा त्यांना अधिकार नाही. केवळ सबका साथ सबका विश्वास सबका विकास असं म्हणणं आणि ज्यांच्यासाठी तुम्ही कायदे, लोकसभेच्या म्हणजे एवढे खासदार आहेत, गेल्या 11 वर्षामध्ये एकही प्रतिनिधी तिकडे निवडून आणलेला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जे कायदे मंडळ आहे आणि कायदे मंडळामध्ये तुम्ही कायदे करता ज्या समाजासाठी, त्याचा प्रतिनिधी तुमच्याकडे नाही आणि तुम्ही मुस्लिम समाजाबद्दल बोलणार आणि त्यांच्याबद्दल कायदे करणार, आम्ही किती चांगलं करतो दाखवणार, यापेक्षा दांभिकता कुठली असू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांनी जे म्हटलं, खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाची स्थापना 1885 साली जी झाली तिथपासून 8 अध्यक्ष हे मुस्लिम समाजाचे झालेले आहेत. अनेकदा मुस्लिम समाजाचे राष्ट्रपती देखील मुस्लिम समाजाचे झालेले आहेत. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे एक खासदार निवडून देखील येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला त्याची काही त्या ठिकाणी तुमचे दाखले देण्याची आवश्यकता नाही. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला तुम्ही टार्गेट केलेलं आहे, जे बंच ऑफ थॉट्स मध्ये लिहिलेलं गेलेलं होतं गोळवळकरांच्या, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्याच विचारधारेच्या आधारे तुम्ही मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्वाकडे ढकलण्याचा जो प्रयत्न करतात, तुम्ही ज्या वेळेला मुस्लिमांवरती अत्याचार होत आहेत, मॉब लिंचिंग होते, त्यावेळेला ज्या पद्धतीने गप्प बसता, बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये ज्या लोकांनी तिच्यावर बलात्कार केला तिचा सत्कार होत असताना तुम्ही गप्प बसता. तुम्हाला मुस्लिम समाजाबद्दल किंवा त्या ठिकाणी इतर समाजाबद्दल बोलायचा देखील अधिकार नाही. आणि आम्ही जाता जाता एवढंच म्हणेन की पहिली गोष्ट, तुम्ही मुस्लिम समाज किंवा इतर समाज सोडून द्या. नरेंद्र मोदींनी RSSचं सरसंघचालक होऊन दाखवावं. आस्था गायत त्याने एक महिला, एक दलित किंवा कुठल्याही इतर समाजाचा, बहुजन समाजाचा व्यक्ती त्यांना अध्यक्ष करता आलेला नाही, सरसंघचालक करता आलेलं नाही. त्यांनी आम्हाला कुठे दीक्षा द्यावी? तुम्हाला केवळ द्वेष, तिरस्कार पसरवता येतो, एवढंच त्या ठिकाणी आहे तुमचं राजकारण. ह्याच्यामुळेच अत्यंत दुर्दैवी वाटतं की या सेक्युलर विचारधारेच्या या देशाला अशा पद्धतीचा पंतप्रधान मिळाला की ज्याची संपूर्ण विचारधारा द्वेषावर आधारित आहे. ठीक आहे अभय सर, या मुद्द्यावर खरं तर वक्फच्या बिलावर प्रचंड चर्चा लोकसभेमध्ये झाली, राज्यसभेमध्ये सुद्धा झाली, अनेक मुद्दे मांडले गेले. मात्र विधेयक पारित झाल्यानंतर, कायद्यात त्याचं रूपांतर झाल्यानंतर आत्ता पंतप्रधानांनी हे वक्तव्य करणं, ते एका जाहीर सभेमध्ये करणं, आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथे करणं, यामध्ये काही सुसंगती आहे की जाहीर भाषणामध्ये करण्यासारखंच ते वक्तव्य होतं, इतकंच बघायचंय त्याच्याकडे? कविता, की पॉलिटिकल वॉरफेअर मध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते की जेव्हा तुम्ही एखाद्या समाज घटकाला कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं कन्फ्युज करावं. त्याच पद्धतीने मला वाटतं की राजकारणाचे, राजकीय नेत्यांची वक्तव्य नेहमी होत असतात. आता असे लोक प्रश्न विचारतात, किती गमतीचा भाग आहे, ज्यांनी एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिला नाही ते दुसऱ्या पक्षाला तुम्ही 50% उमेदवार मुस्लिम समाजाचे दिले पाहिजेत असा सल्ला देत आहे. दुसरीकडे सच्चर आयोगाच्या अंमलबजावणीचा आजचा विषय झाला. सच्चर आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध कोणाचा होता? एकीकडे हा समाज अजूनही पंक्चर काढतोय असं म्हणायचं, परंतु या समाजाला त्या दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ते मात्र लांगुल चालनाच्या नावाखाली त्याला विरोध करायचा. कारण ते म्हणजे तसं करणं म्हणजे लांगुल चालन आहे असं सांगायचं. मला वाटतं की हा राजकीय
एक आरोप प्रत्यारोप किंवा परसेप्शन मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्याचा तो भाग आहे. एक निश्चित आहे की भाजपाची पहिल्यापासूनच एक प्रचाराची रणनीतीचा भाग म्हणून राहिलेला आहे की मुस्लिम समाजाचा वापर काँग्रेसने केवळ वोट बँक म्हणून केला, परंतु या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठलेही ठोस पावलं टाकली नाही. दुसरा एक नेहमी आरोप सातत्याने होत असतो जो की शहाबानोच्या प्रकरणापासून तो अधिक प्रकर्षाने तो अधोरेखित केला गेला, ते म्हणजे काँग्रेसने नेहमी राजकारण जे आहे ते मुस्लिम समाजातल्या पुरोगामी लोकांना बाजूला ठेवून मुल्ला मौलवींच्या कलाने राजकारण केलं आणि हा समाज वेगळाच राहील, हा प्रगतीकडे वाटचाल करू शकणार नाही, आपली वोट बँक ती कायम राहावी असं राजकारण केल्याचा आरोप हा जो सातत्याने केला जातो त्याच अनुषंगाने या आरोपाकडे बघावं लागेल. म्हणजे हा काही पहिल्यांदा आरोप होतोय असं नाही की आता काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष का केला नाही. सचिन सावंतांनी आता सांगितलं यादीच पूर्ण सांगता येईल राष्ट्रपती पदापासून ते सगळ्या गोष्टींकडे. जेव्हा तुम्ही फक्त त्यांचा जो प्रचाराचा मूळ गाभा जो आहे की मुस्लिम समाज हा मतपेढी आहे, जे की अनेकदा MIMच्या लोकांकडून आपण हेच आरोप ऐकतो की इफ्तारीला टोपी घातलं म्हणजे मुस्लिम समाजाचा आपण काही न्याय देतोय, असं होत नाही. असा आरोप MIM पण करते आणि भाजप पण करते. याच्यातलं साम्य लक्षात घेतलं तर त्यातलं राजकारणही मला वाटतं आपल्या लक्षात येऊ शकेल. कविता, हा प्रश्न मग आता विश्वास पाठकांना मला विचारावाच लागेल. विश्वास पाठक जी आता हे अभय सर पण म्हणालेत, मगाशीच खरं तर मला विचारायचं होतं पण आता विचारते, तुम्ही सांगताय खरं काँग्रेसला की 50% तुम्ही तिकीट का देत नाहीयेत, तुम्ही अध्यक्ष का करत नाहीयेत, मग हे तुम्हाला नाही का लागू होत? 4 बोटं काँग्रेसकडे दाखवताना 1 बोट तुमच्याकडे नाहीये का? तुम्ही किती जणांना तिकीट दिलीत? भाजप का नाही? भाजपला नको आहे का मुस्लिमांचं प्रगती झालेली, मुस्लिमांचं भलं झालेलं? मग भाजपावर 50% नाही किमान 25% तरी द्यायची होती, ती नाही भाजप देते. नाही, मुळामध्ये तुम्हाला विशेष केला नाही. भारतीय जनता पक्ष कधीच असं दावा करत नाही की मुस्लिमांचे आम्ही रक्षक आहे म्हणून. आम्ही संपूर्ण 140 कोटी जनतेचे रक्षक आहे, हीच आमची भूमिका आहे. मग त्याच्यातच मुस्लिम येतात की मुस्लिमांचे आम्ही रक्षक आहे. ऐका जर ऐकून घ्या ना, तुम्ही विषय समजून घ्या मग बोला माझ्याशी. ऐकून घ्या. तर 140 कोटींसाठी आम्हाला देश चालवायचा आहे आणि ते देश चालवण्यासाठी विनेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट. जो कॅन्डिडेट निवडून येईल आम्ही त्याला तिकीट देतो. अब्दुल कलाम हे आमच्या वेळेसच राष्ट्रपती झाले. याच्या आधी अनेक मुस्लिम आमचे देखील खासदार होते. बैतूल सारख्या मध्य प्रदेशच्या ठिकाणावरनं आरिफ बेग नावाचे खासदार सारखे निवडून यायचे. नजमा हेपतुल्ला देखील भारतीय जनता पक्षातच होत्या. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की ज्या काँग्रेसनी मुस्लिमांचा नेहमी वापर केला आणि पुळका असं दाखवलं, त्यांना मोदीजींनी चॅलेंज केलं. कमाल आहे म्हणजे विश्वास पाठक जी, तुमच्यासाठी विनेबिलिटी हा क्रायटेरिया असावा, म्हणजे तुमच्यासाठी विनेबिलिटी हा क्रायटेरिया असावा आणि काँग्रेसनी मात्र 50% द्यावीत मुस्लिमांना तिकीट, त्यांनी तो क्रायटेरिया, याला काय म्हणायचं आम्ही? विषय असा आहे की आम्ही दावा करत नाही आहे. आम्हाला 140 कोटी देशाचं नेतृत्व करताना ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या आम्ही करणार आणि त्याच्यामध्ये सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास हे येणार. सगळ्याच राजकीय पक्षांना ते करायचं असतं. निवडणुकीत उतरणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांना करायचं असतं ना. समाजसेवेसाठी थोडी निवडणुकीमध्ये उतरतात, जिंकण्यासाठी तसं होत नाही ना. मूळ मुद्दा तोच आहे. काँग्रेस, तुम्ही कशाला काँग्रेसची बाजू घेता? तुम्ही अँकर आहात ना. कुठली काँग्रेसची बाजू घेते? हा प्रहार काँग्रेसवर आहे. सचिन सावंतजी, काँग्रेसला जर एवढा पुळका आहे, काँग्रेसला जर एवढा पुळका आहे तर काँग्रेसने तसं करावं. एवढा लिमिटेड अर्थ त्या कालच्या भाषणातला आहे. भारतीय जनता आता विश्वास पाठक ठेवूयात बाजूला. विश्वास पाठक जी, आता मला एक सांगा, लोकसभेमध्ये जेव्हा या विधेयकाला विरोध झाला त्यावेळेस काय फक्त काँग्रेसनं केला? देशातल्या इतर पक्षांनी सुद्धा केला. मग त्या पक्षांना कुणी सांगत नाही की तुम्ही 50% उमेदवार का देत नाही म्हणून? त्या पक्षांना कुणी विचारत नाही की तुमचा अध्यक्ष मुस्लिम का नाही म्हणून? त्यांचे नाहीयेत मुस्लिम, मग फक्त काँग्रेसला का? बघा, हा विषय वक्फ बोर्डाचा होता, वक्फ कायद्याचा होता. वक्फ कायद्याच्या बाबतीत ज्यांनी भूमिका घेतली, ज्यांना माहित आहे की वक्फ कायद्याचा हा कसा काय दुरुपयोग होतो, त्या सगळ्या लोकांनी सपोर्ट केलं. त्याच्यामध्ये मुस्लिमांनी सपोर्ट केला ना.
मग जे आमच्याकडे आमच्या बाजूने जे दल होते त्यात काही मुस्लिम पण होते. काँग्रेस आणि व्यतिरिक्त कित्येक मुस्लिमांनी इतर त्याच्यामध्ये पक्षांनी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये या कायद्याला विरोध केला नाहीये का? फक्त एकमेव काँग्रेस त्यांची पक्ष ती असा भूमिका होता असू का शकते की ना, आम्ही ज्यांनी त्याचं विरोध स्वागतच केलाय? केलंय. ऐका, नाही तर त्यामध्ये काही नॉन मुस्लिम देखील होते, त्यांना आम्ही रिस्पेक्ट करतो, त्यांचे आम्ही स्वागत करतो. मात्र याला सपोर्ट करण्यासाठी काही मुस्लिम देखील खासदार होते, जेडीयूचे खासदार होते, तेलुगु देशमचे खासदार होते. तुम्हाला हे काय हिंदू तुम्ही किंवा विसरत? मुस्लिम विचारत नाहीये मी, तुम्हाला हिंदू मुस्लिम नाही विचारत आहे मी, तुम्हाला राजकीय पक्ष विचारते. काँग्रेस तसंच व्यतिरिक्त विचारता, तुम्ही इतर तसंच- राजकीय पक्षांनी केलं की तुम्ही नाही? तसंच विचारताय. तुम्ही वक्फ केलं याचा अर्थ संपूर्ण समाज हा वक्फ बोर्डाच्या फेवरमध्ये आहे की ऑपोजमध्ये असं होत नाही. प्रश्न वक्फ असा आहे बोर्डाला की जर जेव्हा काँग्रेससह intellectual इतर एखाद्या राजकीय चांगल्या पक्षांनी बघतो, सुद्धा विरोध तर त्याच्या केला असं लक्षात असेल येतं. तर मग त्या पक्षांना का हा सवाल विचारला जात नाही? एवढाच प्रश्न होता, तुम्ही उत्तर टाळताय. ठीक आहे, बोला सचिनजी, बोला. ही जी काही भाषा आहे, प्रश्न फक्त आता काँग्रेसचा विश्वासराव होता, ऐका. फक्त काँग्रेसचा विश्वासराव होता. ऐका ना. काँग्रेसने वर्षानुवर्षे काय आहे की ही 1947 पहिली पासून गोष्ट काँग्रेसने जे काही केलं त्याच्याबद्दल मोदीजी बोलले. ठीक आहे, आता मोदीजी- सचिनजींना उत्तर देऊ देत ना. ठीक आहे, सचिनजी बोला. पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे स्थापनेपासून, कारण त्यांना मूळ जो प्रवाह आला तो आरएसएस मधून आलेला आहे, त्यामुळे तो स्थापनेपासूनच दांभिकता हा त्या अशा पद्धतीचे कशा बोलायचं, दोन्ही तोंडाने बोलायचं कसं, हे त्यांनी शिकवण जी मोदीजींनी घेतली ते आरएसएस कडनं घेतलेली आहे. आता प्रश्न असा आहे की इथं पुळका आला का? म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट मुस्लिम समाजाच्या बद्दल जर बोललं किंवा त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या समस्या मांडल्या, जे प्रत्येक त्या ठिकाणी राजकीय पक्षाचं काम आहे, नुसतं सबका साथ सबका विकास सबका विश्वास बोलून चालत नाही. त्या समाजाला न्याय देण्यासाठी तुमची भूमिका असणं किंवा त्याच्या समस्या पुढे मांडणं हे त्या प्रत्येक पक्षाचं, राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे. मग त्याला पुळका म्हणायचं किंवा तुष्टीकरण म्हणायचं किंवा त्या ठिकाणी अल्पसंख्याकांबद्दल करायचं, मग मुसलमानांच्या बद्दल टार्गेट करायचा प्रयत्न करायचा, ही यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. प्रश्न असा आहे की हा प्रश्न पंतप्रधान स्वतः विचारतायत. तुम्ही लक्षात घ्या, ज्यांचं खऱ्या अर्थानं ते लोक या देशातल्या लोकशाहीचे प्रमुख म्हणून त्यांची जी काय भूमिका आहे त्याला ते करत नाहीये. त्याला साजेसा हे प्रश्न नाहीये, हा त्यांना ते शोभत नाहीये. आता दुसरीकडे त्या ठिकाणी म्हणायचं की स्वतः म्हणालेत, आता पंतप्रधानांनी स्वतः म्हटलं, त्याला नाकारता येणार नाही की मुस्लिम समाजाची आर्थिक स्थिती, त्यांची सामाजिक स्थिती ही अत्यंत हलाखीची आहे. आता पंतप्रधानांना काढत राहतात, मग त्याचा उद्धार करण्याची जबाबदारी तुमची नाही का? मग त्यावेळेला सच्चर कमिटीमध्ये समितीच्या अहवालानुसार आम्ही ज्यावेळेला आरक्षणाची प्रत्येक, त्यातलेही मुस्लिम समाज नव्हे, मुस्लिम समाजामधल्या जातींच्या विविध जाती आहेत त्यांना आरक्षण देण्याची ज्यावेळेला बाब केली, त्यावेळेला यांनी काय उत्तर दिलं त्या ठिकाणी की धर्माच्या आधारावर देता येत नाही. मग धर्माच्या आधारावरती जर तुम्हाला देता येत नाही असं जर तुमचं म्हणणं आहे, तर ह्या धर्मातले लोक तुम्हीच म्हणताय ना की खाली आहेत, आता मागे पडलेले आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी काय करायचं? त्यामुळे हे सगळं अत्यंत राजकीय दृष्टिकोनातून बोललं जातं, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. पंतप्रधानांनी 140 कोटी लोकांचं नेतृत्व जेव्हा करायचं तेव्हा 140 कोटी लोकांना पुढे नेण्याचं त्यांचं त्या ठिकाणी कर्तव्य असलं पाहिजे. त्याच्याऐवजी केवळ टार्गेट करायचं, मुस्लिमांना बाजूला करायचं, ही जी काही नीती आहे ती त्यांनी त्या हिटलर आणि मुसोलिनीकडनं घेतलेली आहे ना, जी त्यांच्याबद्दल आरएसएसनं जेव्हा त्यांचं जे आदर्श आणलाय त्याच्या माध्यमातूनच होत आहे ते. बर सुभानअलीजी, मला एक सांगा की वक्फच्या जमिनींचा वापर हा जर मुस्लिमांसाठी झाला असता तर आतापर्यंत मुस्लिम समाजाचं भलं झालं असतं. काय झालं? म्हणजे वक्फच्या जमिनींचा वापर हा खरंच तुमच्या मते काँग्रेसनं गैरवापर त्यांचा केलेला आहे, लँड माफिया त्यातून तयार झालेले आहेत, मान्य आहे का हे मुस्लिम समाजाला? हे सत्य नाकारता येणार नाही की वक्फच्या ज्या संपत्तीवर बोर्डावर जे नियुक्त केले जातात सदस्य, हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात. आता हे राजकीय पक्षांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की त्यांच्या काळामध्ये त्यांनी जे वक्फ समजा प्रतिनिधी नियुक्त केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून समाजात किती भलं झालं. म्हणजे मग आता हे मान्य करायला हरकत नाही ना की वक्फ बिलामध्ये जी काही सुधारणा झालेली आहे ती उत्तम झालेली आहे म्हणून? नाही, अजून सांगतो ना, यांचं म्हणणं कसं आहे की दुसऱ्या पक्षाच्या प्रतिनिधीने वक्फ बोर्डावर भ्रष्टाचार केला म्हणून आम्हाला सुद्धा संधी द्या, आमचे 4 माणसं तिथे ठेवून भ्रष्टाचार करायची. मला एक सांगा, एका समुदायाच्या संपत्तीवर पारदर्शकता आणण्यासाठी, व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी इतर धर्मीयांची उपस्थिती कशासाठी आवश्यक आहे? आता बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे चालू आहे तो बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 आणि आता वक्फ बोर्ड जे सुधारणा कायदा केलेला आहे याच्यात काय फरक आहे? समानच आहे. हे दोन्ही कायदे संविधानाच्या मूलभूत अधिकाराचं हनन करतात. आता यावर कोणी चर्चा करणं चालले की हे विधेयक संविधानिक कसं खरं आहे?
हे याच्यावर चर्चा करायला कोणी तयार नाही. संविधानाचं उल्लंघन करणारा हे कायदा आहे. सुप्रीम कोर्टात हा कायदा टिकणार नाहीये. तुम्ही संसदेत पारित केला, पण संविधानाच्या मूलभूत अधिकाराचं हनन करून आर्टिकल 14, 15, 25, 26चं उल्लंघन करणार आहे. म्हणून पूर्ण जगातले भारतातले बौद्ध समुदाय बौद्धगया महाबोधी विहार मुकांतराचा आधार देत आहेत की संविधानानं आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य, धार्मिक संस्थाच्या व्यवस्थापनाचा अधिकार दिलेला आहे. म्हणून बौद्धगया जे आहे महाबोधी महाविहार हे बौद्धांचा वारसा आहे. म्हणून ते बौद्ध समाजांच्या हस्ती करण्यात यावं, त्याचं व्यवस्थापन बौद्ध समाजाला देण्यात यावं. याच आधारावर मुस्लिम समाजाचा वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध आहे. यावर चर्चा कोणीच करत नाही की संविधानिक आहे की असंविधानिक आहे. बर, ठीक आहे. त्या मुद्द्यावर आपण एक स्वतंत्र चर्चा करूया. अभय सर, गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांसंदर्भात वक्तव्य करण्याची किंवा त्यांच्या संदर्भात काही बोलण्याची पहिली वेळ नाहीये. सौगाते मोदी आपण पाहिलं, ईदच्या मुहूर्तावर ते लागू करण्यात आलं होतं आणि त्या अंतर्गत मुस्लिम कुटुंब, गरीब मुस्लिम कुटुंबांना काही भेट देण्याचा तो प्रयत्न होता ईदच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि दुसरीकडे आता वक्फ बिल सादर झाल्यानंतर, तो कायदा मंजूर झाल्यानंतर आता नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य. जर आकडेवारी आपण पाहिली तर भाजपचा प्रामुख्यानं रोख हा हिंदू मतांवर राहिला होता. जेवढी हिंदू मतं देशात आहेत त्याच्यापैकी 40% पेक्षा जास्त मतं अजूनही भाजपला मिळतात. असं असताना अल्पसंख्याक असलेली मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्यासाठी हा भाजपचा प्रयत्न आहे का, की बहुमत घटल्यामुळं आता भाजपला मुस्लिम मतदार आपल्याकडे वळायला हवं असं वाटल्यामुळं ही आता वक्तव्य समोर येत आहेत? नाही, मला वाटतं की भाजपाच्या स्वतःच्या राजकीय रणनीतीत कुठलाही बदल झालेला नाही. एक निश्चित आहे की काँग्रेसच्या बाबतीमध्ये अनेक, आता ज्याचा उल्लेख त्याच्याकडे आपल्याकडे स्टिकरवरही किती उमेदवार दिले काँग्रेसने याचा आपण उल्लेख करतोय. काय, जेव्हा मेजॉरिटेरियन पॉलिटिक्स किंवा बहुसंख्याकांचं राजकारण होतं आणि त्याचं ध्रुवीकरणाच्या माध्यमातून ते बहुसंख्याकांचं ध्रुवीकरण केलं जातं, अशा वेळेस तुम्ही आपली भूमिका कायम ठेवलेली आहे भाजपाने की आम्ही अल्पसंख्याक उमेदवार देणारच नाही, आम्ही बहुसंख्याकांचंच राजकारण करणार. परंतु जे अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन जाण्याचा क्लेम करतायत ते तरी किती उमेदवारी देत आहेत. म्हणजे एकीकडे बहुसंख्याकाच्या राजकारणामध्ये अल्पसंख्याकांना उमेदवारी देणं हे अडचणीचं होत असताना त्या राजकीय पक्षांना, त्याच्यामुळे काँग्रेस पण आजकाल पूर्वी ज्या प्रमाणात प्रतिनिधित्व देत होते अल्पसंख्याकांना, ते आता इलेक्टिव्ह मेरिट ज्याला म्हणतात, कारण शेवटी लोकशाहीमध्ये डोकी मोजतात. व अशा परिस्थितीमध्ये इलेक्टिव्ह मेरिटमुळे काँग्रेसची अनेकदा अडचण होते आणि मग त्यांना त्या उमेदवार निवडताना या सगळ्या गोष्टीचा एक राजकीय अपरिहार्यता म्हणून त्याचा निर्णय करावा लागतो. मग अशा वेळेस मला वाटतं की पंतप्रधानांनी बिहार सारख्या राज्याचं राजकीय निवडणुका येत असताना हे जाणीवपूर्वक केलेले विधान आहे. त्याच्यामध्ये काही मुस्लिम समाजाला आपल्याकडे घेण्याचं किंवा वक्तव्याबद्दलचा जो रोष आहे तो आपल्याबाबतचा कमी होणार नाही, पण त्याच्यामुळे काँग्रेसबद्दल जे ममत्व आहे त्याच्याबद्दल मला वाटतं की म्हणूनच मी कन्व्हिन्स आणि कन्फ्युज मगाशी शब्द जो वापरला त्याच्यासाठीच वापरला की या समाजाने तुम्हाला किती प्रतिनिधित्व दिलंय. कविता, आज आपण या विधानाच्या पार्श्वभूमीवर उद्या विधानसभेच्या बिहारच्या याद्या येतील ना, तेव्हा आपण मोजणार आहोत किती प्रतिनिधित्व दिलं ते. आणि मग अशा बहुसंख्याकवादी राजकारणामध्ये निश्चितपणे राजकीय पक्षांची अडचण होते. अशा परिस्थिती मला वाटतं की काँग्रेसला आणखी पेचात टाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय आणि त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून याच्याकडे बघावं लागेल. भाजपाने आपल्या राजकारणाची दिशा बदलली आहे असं अजिबात वाटत नाही. दुसरं एक आहे की वक्फच्या संदर्भामध्ये की वक्फ जे आधी झाले पूर्वीच्या कायद्यातही घोटाळे होत होते. महाराष्ट्रामध्ये अनेक वक्फच्या हजारो एकर जमिनी आज कोणी लाटल्या आहेत, त्याची सगळ्या याद्या तयार आहेत, त्याचे अहवाल आलेले आहेत, परंतु त्या संदर्भात कारवाई झाली नाही. आता त्याला उत्तर म्हणून आम्ही हे देतोय असं हे एकदा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न एकीकडे करायचा आणि त्याचं समर्थन करणाऱ्या लोकांना म्हणजे कोणाला तरी समर्थन करायला लावायचं आणि परत त्या मेजॉरिटीयन पॉलिटिक्सच्या ट्रॅपमध्ये त्या राजकीय पक्षांना अडकवायचं, अशी स्पष्ट रणनीती मला तरी त्यामध्ये दिसते. सचिन सावंतजी, हे तर मगाशी स्पष्ट झालं होतं की भाजपनं तर मान्य केलं की आम्ही इलेक्टिव्ह मेरिट, विनेबिलिटी हे क्रायटेरिया पाहतो, पण तुमच्याही रणनीतीमध्ये गेल्या काही वर्षांमधनं हा बदल झालेला दिसतोय. म्हणजे भाजपच्या राजकारणाला उत्तर द्यायचं असेल तर तुमच्याकडून सुद्धा मुस्लिम उमेदवार देण्याची जी संख्या आहे ती कमी झालेली दिसते आणि मगाशी सुभानालींनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. नाही, पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं राजकारण आहे ते काही बहुसंख्याक वादाचा विषय हा
म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तो त्यांचा स्ट्रॅटेजीचा भागच आहे. आणि देशामध्ये आणणं बहुसंख्याकवाद, संविधानाला बाजूला सारणं आणि स्वतःच्या माध्यमातून स्वतःला राजकीय सोयीचं राजकारण करण्याकरता त्या ठिकाणी धर्म हा आधार बनवणं, हे त्यांचा एका स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल केवळ उमेदवारच नाही तर त्यांनी गेल्या म्हणजे अगोदर त्यांचे 2 मंत्री तरी होते केंद्रामध्ये. आता केंद्रामध्ये मंत्री देखील त्या ठिकाणी राहिले नाही. म्हणजे अल्पसंख्याक विभागाचा मंत्री देखील अल्पसंख्याक विभागाचा नसतो, हे आता यांचं राजकारण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील अल्पसंख्याक पण विभागाचा सचिन मंत्री आता सावंतजी तुमच्या अल्पसंख्याक नाही. बोलण्यामध्ये विरोधाभास आहे ना. सचिन सावंतजी तुमच्या बोलण्यामध्ये विरोधाभास आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मेजॉरिटीचं राजकारण, बहुसंख्याकांचं राजकारण हे भाजपनं आणलं, तेव्हा ते काय येतं, तेव्हा ते का ठसठशीतपणे उठून दिसतं? कारण त्याच्या आधीचं राजकारण हे त्याच्या उलटं असतं. याचा अर्थ तुम्ही अल्पसंख्याकांचं राजकारण केलं, त्याला उत्तर देताना बहुसंख्याकांचं राजकारण आलं म्हणून ते ठसठशीत उठून दिसलं. पण त्याला उत्तर देताना आता तुम्ही सुद्धा तिकडेच चाललायत की? नाही, पहिली गोष्ट अशी कविता, एक लक्षात घे, या बहुसंख्याक राजकारणाच्या बरोबर या देशामध्ये त्या ठिकाणी तानाशाहीचं वातावरण देखील आहे. त्यामुळे विरोधाचा आवाज त्या ठिकाणी दाबण्याचा ज्या पद्धतीनं एक इन्स्टिट्यूशनलाइज प्रयत्न केला जातो, त्यामुळे हे यशस्वी होतंय. ज्या दिवशी या देशामधला संविधानिक संस्था आणि माध्यम जे वेळेत पण त्या ठिकाणी काम करतील, त्यांचं जे काही निर्धारित काम आहे त्याच्या पद्धतीनं निष्पक्ष पद्धतीने काम करतील, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष सत्तेत राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं तुम्ही पाहता की नितेश राणे सारखी जी काही व्यक्ती असतील किंवा अनेक जे काही देशामध्ये जे लोक आहेत ते खुलेआम असंविधानिक विधानं करतात, बेफाम विधानं करतात, दंगे पसरवण्यासारखे त्या ठिकाणी तिरस्कार निर्माण करण्यासारखी विधानं करतात, त्याला संरक्षण मिळतं ना त्यांच्याकडे. ठीक आहे. आता आणि माझ्या त्यामुळे हे प्रश्नाकडे या. आता माझ्या हिंदुत्ववादाचं राजकारण प्रश्नाकडे काही या. विचारांचा विषय माझ्या नाहीये. प्रश्नाकडे या. जाणीवपूर्वक आणलंय. माझ्या प्रश्नाकडे या की तुमची सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये मुस्लिमांना तिकीट देण्याची जी संख्या होती ती कमी होत चालली आहे ना, ज्याचं चित्र महाराष्ट्रात पण दिसतंय. मी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं दांभिक विधानं करणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीनं या देशामधलं राजकारण आलेलं आहे आणि विरोधी पक्ष हा अत्यंत हतबल झालेला आहे ह्या राजकारणाला उत्तर देण्याकरता, कारण यांच्याकडे सरकार आहे, शासन आहे आणि शासनाचा अतिरेक आणि अत्यंत अव्यवहार्य पद्धतीनं उपयोग केला जातो, अलोकतांत्रिक पद्धतीने. त्यावेळेला त्याची प्रतिसाद देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी मंदावते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अर्थ काँग्रेस पक्षानं धोरणं सोडलेली आहेत असा विषय नाही. आजही राज्यसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व जितकं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करतो. तुम्ही सोडलं असं नाहीच आहे ना. सचिन सावंतजी प्रश्न इतकाच आहे, कमी झालंय का? ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट आमचा प्रयत्न तर राहतो देण्याचा. प्रश्न असा आहे की या ज्या वेळेला देशामधलं जे वातावरण आहे हे ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जय श्रीराम म्हणून श्रीरामाच्या विचारधारेच्या विरोधामध्ये जाऊन श्रीरामाला त्या ठिकाणी दंडुकेशाहीचं जे काय प्रतिनिधित्व करतात त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हा प्रत्येक विरोधी पक्षाच्याकडे संदर्भ आहे. आणि आज तुम्ही वक्फ बिलाच्या वरती तुम्ही त्यावेळी चर्चा ऐकून घ्या, का कशा पद्धतीने त्या ठिकाणी लादलं गेलेलं आहे बिल, त्याला उत्तर कसं द्यायचं हा प्रत्येकाच्या समोर संभ्रम आहे ना, प्रत्येक विरोधी प्रतिसाद प्रतिकार आम्ही करतोय. बरं, ठीक आहे, प्रतिकार करतोच आहोत. चला, प्रतिकार आम्ही करतच आहोत. ठीक आहे. शेख सुभान अलींकडे जाऊयात, बोला. की मुस्लिम समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा जो मुद्दा नरेंद्र मोदीजीने उचललेला आहे, कोणता पक्ष कसा देणार आहे याबद्दल कोणीच बोलत नाहीये. याबद्दल कोणीच बोलत नाही की बा मी मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी आहे, माझी इच्छा आहे की सामाजिक आमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आता ते आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये कसं सामावून घेण्यात येईल हे ना कोणताही पक्ष सांगायला तयार नाही आहे. बहुसंख्याकाच्या राजकारणामध्ये अल्पसंख्याक तुम्ही कशा बाधित ठेवणार आहात यावर कोणताही पक्ष बोलायला तयार नाही. मी महाराष्ट्राची चर्चा यासाठी करत होतो की मी मराठी मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी आहे आणि आमचं नेतृत्व येथे उत्तर प्रदेशचे मुस्लिम करत होते आणि राजकीय या धर्मनिरपेक्ष पक्षाच्या पाठिंब्यानं करत होते. हे आमच्यावर अन्याय नाही आहे का? मी रिअल रिप्रेझेंटेशन साठी जो मुद्दा उपस्थित करतोय भारतामध्ये मी हाच आहे प्रश्न की खरं समाजाचा प्रतिनिधी मिळाला पाहिजे. राजकीय पक्ष समाजातला चेहरा स्वतःचा प्रतिनिधी म्हणून देतो. आम्हाला समाजाचा प्रतिनिधी राजकीय पक्षाकडून हवा आहे जो आमच्या हितासाठी संघर्ष करणार आहे. आता माझा एक प्रश्न आहे दोन्ही पक्षांना की महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याकाच्या राजकारणाला तुम्ही उत्तर देताना महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांचं प्रतिनिधित्व कसं तुम्ही राखणार आहात, कसं त्याला अधिकार देणार आहात? आता जे अमरावती सारखे लोकसभा मतदारसंघ आहेत ते आरक्षित आहेत, जिथे मुस्लिम बहुल असतील ते विधानसभा
मतदारसंघ असतील लोकसभा ते आरक्षित करण्यात येतील आणि मग बहुसंख्याकाची आम्हाला मतं मिळत नाही म्हणून धर्मनिरपेक्ष पक्ष तिकीट देण्याचं टाळतील, मग आम्हाला राजकीय अधिकार प्रतिनिधित्व मिळणार कसं? आता आम्ही आजपर्यंत जे बहुजन समाजातल्या हिंदू धर्मनिरपेक्ष नेतृत्वावर विश्वास करून त्यांना मतदान केलं. जसं सावंत साहेब म्हणतायत की काँग्रेसची भूमिका जी आहे धर्मनिरपेक्ष आहे, आम्ही असा विश्वास करून त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून दिलं. झाक करून मध्ये जे मंत्री आहेत अर्ध्याहून जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. मग आमच्या समाजात हे भ्रमनिराश करून आमच्या सोबत छळ किंवा फसवणूक झाली नाही का? म्हणजे आमच्या समाजाचा प्रतिनिधी आम्ही मागितलाच नाही, आम्ही धर्मनिरपेक्ष प्रतिनिधी स्वीकारला आणि तो आता भाजपात गेलेला आहे. आता याची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची की पक्षानं दरवेळेस जो उमेदवार दिला त्याला सर्वसामान्य मानून आम्ही मतदान करायचं, नंतर तो पक्ष सोडून गेल्यावर याची नैतिक जबाबदारी कोणत्या पक्षाने घ्यावी की नाही घ्यावी? अशा प्रकारे आमचं हे म्हणणं आहे की पक्षानं दिलेला उमेदवार हा धर्मनिरपेक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षानं दिलेला उमेदवार हा हिंदू हिताचा आहे. हे भ्रम आहे. भारतीय जनता पक्षानं एक कायदा असा दाखवावा जे हिंदूसाठी केलेला आहे. समाजातले शेतकरी आत्महत्या करत आहेत मागच्या 1 वर्षात. बर, ठीक आहे. महाराष्ट्रात हे हिंदू नाहीत का? भारतीय जनता पक्षाला हिंदू वाटत नाहीत का? मग भारतीय जनता पक्षाने सांगितलं पाहिजे की हिंदूच्या हितासाठी त्यांनी कोणते कायदे आणले. जेवढे कायदे 370 3 तलाकचे असतील हे मुस्लिम समाजाबद्दल वाद निर्माण करणारे कायदे आहेत. ठीक आहे. विश्वास पाठकांना बोलायचंय मगापासून. विश्वास पाठक, हे सगळे प्रश्न तुमच्याकडे पण रोखलेले आहेत, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं द्याच आणि आधीचा तुमचा मुद्दा पूर्ण करा. मुळामध्ये काँग्रेसच्या दांभिकपणाबद्दल मोदीजींनी काल स्टेटमेंट केलं. दांभिकपणा कसा आहे की वक्फ बोर्डाची एवढी महत्वाची जी चर्चा चालू होती त्याच्यामध्ये राहुल गांधींनी वोटिंग मध्ये आणि प्रियंका गांधींनी भाग का नाही घेतला? इतके हे दांभिक आहेत. सचिन सावंतांचा हा आनंद नेहमीच एक आवडीचा विषय आहे की संघ बीजेपी असं जोडायचं. आम्ही संघाच्या विचारात आलेलोच आहेत, नाकारत नाही. 1977 मध्ये देखील दुहेरी सदस्यता जेव्हा विषय आला आम्ही संघाचे आहे सांगितलं, आम्ही बाहेर पडलो. आज म्हणूनच संघासारखा विचार गेले 100 वर्ष अबाधितपणे अभयातपणे चालू आहे. 2-3दा संघावर बंद करण्याची प्रयत्न झाले. सेवा दल कुठे आहे? तुमचा जो विचार आहे मुळामध्ये हा संकुचित विचार होता. काँग्रेसांचं लांगुलीचीकरण करणं, देशाचा कधी तुम्ही विचार केलाच नाही. आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की मोदीजी गेल्या 3 टर्ममध्ये त्यांनी जे काही देशामध्ये केलेलं आहे, मध्ये टॉयलेट्स असो, इलेक्ट्रिसिटी असो, उजाला असो, गॅस असो, हिंदू मुस्लिम बघितलं, इतक्या लोकांना अन्नधान्य जात आहे, हिंदू मुस्लिम बघितलं. आणि म्हणूनच हा संपूर्ण समाज आमच्या पाठीशी आहे. आमचं बहुसंख्यावाद आणि अल्पसंख्यावाद असं अजिबात राजकारण नाही आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाला सातत्याने आता त्या 240 सीटानंतर देखील बरंच वादळ निर्माण झालं. नंतर मग हरियाणा झालं, महाराष्ट्र झालं. आता बघा ना, महाराष्ट्र सर्वात पुरोगामी आहे. महाराष्ट्रामध्ये इतके मोठ्या प्रमाणात काँग्रेसला चपरा का बसली? भारतीय जनता पक्षाला एवढा मोठा सपोर्ट का मिळाला? याचं जे थोडंसं कुठेतरी आत्मपरीक्षण होणार की नाही? आपण कशाबद्दल करतोय? आता चर्चा आपण याच्याबद्दल करतोय की मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाबद्दल 50% तिकीट मुस्लिमांना द्यावीत असं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तेव्हा मग भाजपला सुद्धा हा प्रश्न आहे किंवा भाजपनं किती तिकीटं दिलेली आहेत हा प्रश्न उपस्थित करतात शेख सुभान अली सुद्धा. त्यांचंही तेच म्हणणं आहे की मेजॉरिटीच्या राजकारणामध्ये मायनॉरिटीला प्रतिनिधित्वच मिळत नाहीये. कोरडे पाषाण लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. तुम्ही कृतीतून दाखवा की मुस्लिमांना तुम्ही किती प्रतिनिधित्व देत आहात. कोरडे पाषाण, जरा शांत राहा, मला बोलू द्या. विश्वास पाठकजी, माझी तुम्हाला विनंती आहे की इथे असलेल्या प्रत्येक सदस्याचा मान राखला जाईल अशाच प्रकारे वक्तव्य करा. प्लीज त्यांना कोरडे पाषाण वगैरे उद्बोधू नका. कोरडे पाषाण शब्द कोणी वापरला? त्यांनी म्हण सांगितली. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. तुम्ही काँग्रेसवर टीका करताय. आता मला बोलू द्या. ठीक आहे, हा सांगा आता उत्तर द्या त्यांच्या प्रश्नाचं. भारतीय जनता पक्षाची कारण नाहीये. ठीक आहे सुभान अलीजी, आता त्यांना बोलू देत ना. ऐकून घ्या. बघा, भारतीय जनता पक्षाची नीती एकदम साफ आहे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, बैतूल सारख्या ठिकाणी आरिफ बेग नावाचे भारतीय जनता पक्षाचे मुस्लिम उमेदवार सातत्याने निवडून द्यायचे. असे विनेबिलिटीचे उमेदवार आम्हाला जिथे जिथे सापडतील तिकडे मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन कोणी असू शकतो तो.
ही आमची भूमिका आहे. काँग्रेसची भूमिका तशी नाही, हेच फक्त अधोरेखित हे मोदीजींनी काल केलंय आणि त्याच्याबद्दल ही चर्चा आहे. चर्चेचा बुद्धिभेद हा तुमच्याकडनं होतोय, दोन्ही तिन्ही जे प्रवक्ते त्यांच्याकडनं होत आहे. मी फार क्लिअर आहे, मोदीजी जे बोलले ते अगदी योग्य बोलले. राहुल गांधी, प्रियंका गांधींनी डिबेटमध्ये भाग का नाही घेतला, वोटिंगमध्ये का भाग घेतला नाही, हेच मोदीजींना कालच्या भाषणात सांगायचं होतं. अहो पण असं आहे ना, मग आता त्यांचा तोच मुद्दा आहे की उत्तर तुम्ही द्या ना. विनेबिलिटी हा क्रायटेरिया लावताय. तुम्ही म्हणताय की आम्हाला जिंकून येणारे उमेदवार हवेत आणि जिंकून येणारे उमेदवार हे मुस्लिम समाजातले नाहीत, हे तुम्ही स्पष्ट करताय याचा अर्थ, कारण तुम्ही मुस्लिमांना तिकीटच देत नाही आहात. अजिबात नाही, अजिबात नाही. परत परत आरिफ बेग सारखे आम्हाला 10 उमेदवार जर मिळाले तर 10च्या 10 उमेदवारांना तिकीट मिळेल. पण ते मिळत नाही. आमचा तो क्रायटेरिया नाही, तो हिंदू आहे की मुस्लिम आहे, तो जर जिंकून येत असेल तर त्याला तिकीट दिलं जाईल. म्हणजे याचा अर्थ नाही येत ना मुस्लिम समाजामध्ये तुमच्या मते? मला भारतामध्ये भेटणं चाललंय नाहीये. हा म्हणजे ज्या मुस्लिम दिवशी राहतील त्यांना तिकीट देऊ. हा म्हणजे याचा अर्थ भाजपच्या मते, याचा अर्थ भाजपच्या मते मुस्लिम समाजामध्ये कविता. जिंकून येऊ शकणारे उमेदवार नाही आहेत, म्हणून आम्ही त्यांना तिकीट देत नाही आहोत, पण काँग्रेसनं 50% तिकीटं मुस्लिमांना द्यावी. काय विनोद आहे. बरोबर, आमचं जे बोलले ते एकदम योग्य बोलले. है ना? आम्हाला जर योग्य मुस्लिम उमेदवार जिंकणारा दिसला तर आम्ही त्याला तिकीट देऊ, तो मुस्लिम आहे म्हणून नाकारणार नाही. मात्र काँग्रेस जे लांगून लाचन करताय त्यांनी 50% द्यावं, एवढीच आमची भूमिका आहे. बरं, काँग्रेस लांगुल चालन करते हे एक वेळ आपण मान्य करू, पण मग भाजप जे आता म्हणतंय, कारण भाजपनं वक्फ बिलाच्या वेळेला काय सांगितलं, मुस्लिमांच्या भल्यासाठी करते. मग भाजप करते ते मुस्लिमांचं भलं, आणि भाजप मुस्लिमांचं भलं करून सुद्धा भाजपला मुस्लिमांमधनं उमेदवार मिळत नाहीयेत, पण काँग्रेस लांगुल चालन करते त्यांनी 50% उमेदवार द्यावेत. आरती, आता तुम्ही मला सांगा, हे जे अमेंडमेंट झाले याच्यात काय चूक आहे हो? एक तरी मुद्दा सांगा. तुम्ही शुद्ध पत्रकार आहात, एक तरी मुद्दा सांगा काय चुकीचं आहे. इथे असंख्य मुस्लिमांनी देखील त्याचं स्वागत केलेलं आहे. तिथे जर आपण ट्रान्सफरचे आणत असू, टॅक्स कलेक्शन जास्त होणार असेल, त्या जमिनीचा उपयोग मुस्लिमांच्या हितासाठी होत असेल आणि हे बिल आलं असेल तर चुकीचं काय? मी दावा करतो, चॅलेंज करतो, हे विषय सुप्रीम कोर्टात गेलाच आहे ना, सुप्रीम कोर्ट देखील अफोर्ड करणार आहे. तुम्हाला दाव्याने सांगतोय बिल चुकीचं आहे की बरोबर आहे ते कोर्ट ठरवेल. आपण हे म्हणतोय की ते मुस्लिमांच्या भल्यासाठी आणलं गेलं की नाही. हो हो, चर्चा करताना आपण सांगतोय की ते मुस्लिमांच्या 100% आणलं गेलंय. एक्झॅक्टली, मुस्लिमांच्या भल्यासाठी बिल जेव्हा 100% आणलं गेलेलं आहे. मुस्लिमांचं 100% आणलं गेलेलं आहे. हा, मग भाजप मुस्लिमांचं भलं करतंय, पण भाजपला मुस्लिम समाजामधनं जिंकून येणारा उमेदवार सापडत नाहीये, आणि काँग्रेस मुस्लिमांचं लांगुल चालन करतंय, पण त्यांनी 50% उमेदवार आणावे, आणि मग ते उमेदवार लोकसभेमध्ये येतील, आणि मग ते उमेदवार लोकसभेमध्ये येतील आणि मग ते मुस्लिमांची बाजू मांडतील. बरोबर, त्यात चुकीचं काय? मुस्लिमांचे नाही, भारतीय नागरिकांची आम्ही बाजू मांडणार. 140 जनतेच्या हितासाठी जे कायदे करायचे ते आम्ही कायदे करणार. 370 तेवढ्यासाठी आम्ही हटवलेलं आहे. अनेक गोष्टींचे मुस्लिमांबद्दल होतं म्हणून मुस्लिमांचं म्हणतोय आपण. कालचं वक्तव्य 140 मुस्लिमांबद्दल नाही, काँग्रेसला आरसा दाखवला, त्या वक्तव्याच्या माध्यमातून काँग्रेसला आरसा दाखवला, एवढंच ते साधा आहे ते. आणि म्हणून परत सांगतो की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी का नाही त्यांनी वोटिंग मध्ये भाग घेतला. अतिशय सोपा विषय, त्याला कॉम्प्लिकेट करून अर्ध्या तासाची चर्चा घडत आहे. हा, मी एक मिनिट, मी अभय सरांकडे जाते. अभय सर, मगाशी जो मुद्दा तुम्ही बहुसंख्याकवादाचा आणि अल्पसंख्याकवादाचा मांडला त्याच्यावरही बरीच चर्चा झाली, पण आता असं आहे की या सगळ्यामध्ये शेख सुभान अलींनी उपस्थित केलेला मुद्दा बरोबर आहे. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकांचं राजकारण करत असताना जर मुस्लिमांना तिकीटच नाकारली जात असतील तर मग ते जिंकून येतील आणि मग प्लॅटफॉर्म्सवर जातील, तिथे काही बोलतील, ही अपेक्षाच पूर्णपणे बाद ठरवली जातीये. या सगळ्या राजकारणामध्ये ना त्यांना काँग्रेसकडनं प्रतिनिधित्व मिळणार आहे ना भाजपकडनं मिळणार आहे. नाही, निश्चितपणे हे काही निश्चित आहे की भाजपाच्या भूमिकेमध्ये काही फार मोठा बदल झालाय का, तर मला वाटतं की तीच त्यांची सातत्याने भूमिका मांडली. वाक्य शब्द बदलत असतील आणि त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार ते मांडतायत. आता मला एक सांगा, जे विश्वास पाठक जे सांगतायत त्यात काय चुकीचं आहे? वक्फ सारख्या विधेयकाबद्दल तुमची स्पष्ट भूमिका असताना तुम्ही मतदान करण्याचे प्रमुख नेते का टाळतात? याच्यातून त्यांना मेसेज कुठला द्यायचा आहे? एकीकडे बहुसंख्याकवादाचं राजकारण करताना तुम्ही कुठेतरी त्या ट्रॅपमध्ये जाऊन सॉफ्ट हिंदुत्व असं कुठं नरेटिव्ह ते स्वीकारताय का? भाजपा ज्या फील्डवर तुम्हाला घेऊन जाते त्याच फील्डवर तुम्ही खेळताय का?
खरं. नेतृत्व कुठल्या जातीचे किंवा धर्माच्या माणसाकडे आहे याच्यापेक्षा त्या पक्षाची वैचारिक भूमिका काय आहे ही तर बाब स्पष्ट असते. जर काँग्रेसची वैचारिक भूमिका जर ही स्पष्टपणे सेक्युलर वादाची असेल तर अशा विधेयकाच्या ऐन वेळे महत्वाच्या विधेयकाला महत्वाच्या नेत्यांनी हजर राहून मतदान का करू नये. आणि दुसरं असं आहे ना की स्पष्ट भूमिका घेतली तर मतं ट्रान्सफर होत नाहीत का. उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये आणला नाहीत मुस्लिम आमदार निवडून. मतं ट्रान्सफर होत नाहीत असं नाही ना. परंतु बहुसंख्याकवादाच्या राजकारणामध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी खेचले जाता आणि आपल्या आयडिओलॉजिकच्या पलीकडे जाऊन राजकारण करता हे तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय. म्हणजे हा प्रश्न मला तो विश्वास पाटकांचा प्रश्न काय चुकीचा आहे मला सांगा ना. का नाही राहिले याला सचिन सावंतांकडे काय याच्याबद्दल स्पष्टीकरण आहे. म्हणजे अनेक विधेयकाच्या वेळेस तुमच्या मित्र पक्षाचे नेते गैरहजर असतात, तुमचे नेते मतदानापासून लांब असतात. काय संदेश देऊ इच्छित आहेत ते. बोला सचिन सावंतजी. पहिली गोष्ट माझ्याकडे आता हा म्हणजे काय म्हणतात त्याला फॅक्ट चेकर आहे की क्लेम दॅट राहुल गांधी अटेंडेड लोकसभा ओनली टू वोट ऑन द वॉक बिल इज फेक. त्याचा अर्थ असा आहे की ते वोटिंगला पण होते, डिस्कशन मध्ये पण त्या ठिकाणी तिथे ऐकत होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे जे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं एक प्रकारचा भाषण केलं का शरद पवार होते का राज्यसभेमध्ये मतदानाला. असं ऐका ना ऐका मला माझं बाकीच्यांचं बद्दल म्हणणं नाही. पहिली गोष्ट अशी की आमच्या पक्षाप्रती प्रत्येक नेत्यानं त्या ठिकाणी भाषण केलं. त्या ठिकाणी तुम्ही लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये पंतप्रधान बोलले का त्याच्यावरती. ऐकून घ्या, मतदान केलं ना. राहुल गांधीने मतदान केलं. प्रियंका गांधी या देशात नव्हत्या, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना मतदान करता आलेलं खोटं बोलतात आहे. नाही एक आहे. पहिली गोष्ट माझ्याकडे प्रियंका गांधी देशात नव्हत्या त्यामुळे त्या आल्या नव्हत्या. वस्तुस्थिती ही आहे की लोकसभेमध्ये पंतप्रधान बोलले का सबका साथ सबका विश्वास सबका विकास आणि एवढं मोठं जर महत्व त्या ठिकाणी महत्वाचं बिल आहे आणि तुमच्याकडे मेजॉरिटी आहे दोन्ही बाजूला. लक्षात घ्या, आम्ही तर त्या ठिकाणी फक्त काय म्हणतात त्याला विरोध करण्याची भूमिका घेत होतो. आमच्याकडे नंबर नव्हते, तुमच्याकडे नंबर आहे सगळं आहे. मग त्या ठिकाणी पंतप्रधान येऊन सांगितलं, मग अमित शहाकडे का जबाबदारी दिली. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी काय आहेत की हे आर्ग्युमेंट बीजेपी जे करताय की तुम्ही मुस्लिम का अध्यक्ष करत नाही त्यासारखंच आहे ना. आता त्यांनी विधेयक आणलंय सरकारने, त्याच्यावर गृहमंत्री बोलतायत, पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आता आहेत ते बोलतायत. फक्त त्यांच्याकडनं ते बोलले का म्हणून आपण आपले नेते का सहभागी झाले नाही याचं समर्थन. पहिली गोष्ट अशी आहे की काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचा प्रत्येक त्या ठिकाणी खासदार हा नेताच आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे भूमिका त्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभामध्ये दोन्हीकडे मांडली गेली. राष्ट्रीय अध्यक्ष देखील बोलले. ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न असा आहे की या देशामध्ये ज्यांच्यावरती जबाबदारी आहे 140 कोटी लोकांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन जायचं आणि विश्वास द्यायचा. नेतृत्व कोण करतंय. अमित शहा नेतृत्व करत नाहीये. अमित शहा लोकसभेचं नेतृत्व किंवा राज्यसभेचं नेतृत्व किंवा संसदेचं नेतृत्व. संसदेचं नेतृत्व तर पंतप्रधान आहेत. पण त्यांनी का नाही सांगितलं हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. आमच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला मुस्लिम समाज विरोधी पक्षाला मतदान करतो त्यावेळेला त्याला वोट जिहाद म्हटलं जातं. हे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षातर्फे. आणि त्या ठिकाणी आत्मपरीक्षण हे केलं जातं की आम्हाला मुस्लिम समाज मतदान का करत नाही आणि मग सांगितलं जातं की आम्ही नेतृत्व देत नाही आहोत. का देत नाही तर आमच्याकडे तशा तरी विनेबिलिटीचे उमेदवार नाही. तुमचे पक्षाचे धोरणच ही मुसलमानांचे द्वेष करणारी आहेत, मुस्लिम समाजाचा विरोध करणारी आहेत. या देशाचे संविधानिक ढाच्याला तुम्ही त्या ठिकाणी विरोध करता आहात. त्याच्यासाठी त्या या देशामधलं आंदोलन चाललंय ना. आम्ही प्रत्येक संविधान घेऊन का चाललो. तुमच्या भूमिकेमध्ये सातत्य कुठे आहे. तुमच्या भूमिकेमध्ये कन्व्हिक्शन कुठे आहे. का नाही आहे. ही लढाई जे लढतो आहोत तर काँग्रेस पक्षच लढतोय ना. का नाही लढत नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच लढली जाते देशामध्ये. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जर लढली जात असेल तर मग अभय सरांचा प्रश्न बरोबर आहे ना. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जर लढली जात असेल तर मग का शरद पवार आले नाहीत, का सुप्रिया सुळे बोलल्या नाहीत. मी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली म्हटलं. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबद्दल भाजपचं राजकारण स्पष्ट आहे. त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पण काँग्रेस कुठे ना कुठेतरी या दबावाचं राजकारण म्हणा, ध्रुवीकरणाचं राजकारण म्हणा, याच्यामुळे जे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देणं अपेक्षित होतं ते द्यायचं टाळते का हा मुळात प्रश्न आहे. आणि तोच मुद्दा घेऊन पंतप्रधान पुन्हा काँग्रेसची कोंडी करतायत का हाच एवढाच मुद्दा आहे त्यातला. प्रश्न असा आहे की इतकं सोपं असतं की आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पायाचं वाकून. आज देशामधल्या संपूर्ण जे काही आता असंवैधानिक राजकारण चाललंय त्याला जबाबदार कोण आहे तर नरेंद्र मोदी आहे.
या देशामधलं जे वातावरण पूर्ण झालेलं आहे त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आहे. या देशामधले ज्या वेळेला आपण तानाशाहीचं वातावरण म्हणतो, ऑटोक्रेसी या देशामध्ये झालेली आहे, मीडियाची त्या ठिकाणी गळचेपी होते, संविधानिक संस्थांची गळचेपी होते, व्यक्तीच्या वरती त्या ठिकाणी त्याचा जो संविधानिक अधिकार आहे बोलण्याचा तो काढून ठेवला जातोय. त्याला जबाबदार हेच आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी बोंबाबोंब करायची स्वतःच. हे मला असं वाटतं की दुटप्पीपणाचं अतिशय मोठं मनोरंजक उदाहरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या देशामधलं जे वातावरण चाललंय त्याला अनुरूप कशा पद्धतीने राजकारण करावं, पहिलं संविधान स्थापित करावं या देशामध्ये. कारण हीच वातावरण, त्याला जर विरोधक आहे, संविधानाला त्या ठिकाणी धोक्यामध्ये आणणारे लोक आहेत, ते सत्तेमध्ये जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हे राजकारण बदलणार नाही. बहुसंख्याक वादाचं राजकारण हेच असंविधानिक आहे, हे मूलतः हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही, जर बहुसंख्याकवादाचं राजकारण हे असंविधानिक असेल तर अल्पसंख्याकांचं राजकारण हे सुद्धा या देशामध्ये असंविधानिकच मानायला पाहिजे. प्रश्न असा आहे की राजकारण एखादा पक्ष बहुसंख्याकवादाचा करतोय की एखादा पक्ष अल्पसंख्याकवादाचा करतोय हा फक्त मुद्दा नाही. या राजकारणातनं साध्य काय होतंय? जर तुम्ही एका बाजूने असं म्हटलं जात असेल की या राजकारणामधनं देशामधली संविधानिक व्यवस्था नष्ट होत चालली आहे, तर दुसरीकडे ती संविधानिक व्यवस्था पुन्हा स्थापण्यासाठी, ज्यांना असं वाटतंय की ती नष्ट होत चालली आहे, ती पुन्हा स्थापण्यासाठी त्यांनी सातत्यानं आणि सतत स्पष्ट भूमिका घेऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुर्दैवानं ते होताना दिसत नाहीये आणि त्यामुळं जो समाजातला असा घटक आहे ज्याला पुरेसं प्रतिनिधित्व या बहुसंख्याकवाद आणि अल्पसंख्याकवादामध्ये मिळत नाही, तो मात्र प्रश्नचिन्ह घेऊन उपस्थित राहतोय की आमचं प्रतिनिधित्व करणार कोण. आजच्या घडीला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. हा प्रश्न फक्त मुस्लिमांपुरता मर्यादित नाहीये, कारण कालचं जर भाषण आपण पंतप्रधानांचं पूर्ण ऐकलं तर त्याच्यामध्ये एससी एसटीचा सुद्धा उल्लेख होता. त्यामुळे फक्त मुस्लिमांपुरतं किंवा अगदी काही घटकांपुरतं हे होतंय. ज्यांना ज्यांना या देशामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्यांच्या सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजप इतक्यापुरती ही चर्चा मर्यादित राहत नाही, तर लोकशाही व्यवस्थेमध्ये या समाजातल्या, या देशातल्या प्रत्येक घटकाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यासाठी क्रायटेरिया जर विनेबिलिटी आडवा येत असेल तर त्या राजकीय पक्षांनी सुद्धा त्यावर उत्तर काढलं पाहिजे आणि बहुसंख्याकवाद, अल्पसंख्याकवाद जर आडवा येत असेल तर त्यावरही उत्तर शोधलं पाहिजे. आज या चर्चेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आणि आपापली मतं स्पष्टपणे मांडली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि यानंतर करेक्ट कार्यक्रम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.